सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे यंदा पावसाच्या बातमीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। महाराष्ट्रातल्या पावसाचं सविस्तर शास्त्रीय वृत्त देण्यात सरकारी यंत्रणेबरोबरच ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंच्या अंदाजालाही मोठं महत्त्व आहे। डॉक्टर साबळेंनी तयार केलेल्या महाराष्ट्राच्या मान्सूनच्या मॉडेलनुसार यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 102% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज साबळेंच्या मान्सून मॉडेलमध्ये वर्तवण्यात आला आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून डॉक्टर साबळेंनी हा अंदाज खास शेतकऱ्यांसाठी सगळ्यात अगोदर जाहीर केला आहे। प्रत्येक वर्षीचा मान्सून पाऊस हा वेगळा असतो आणि प्रत्येक वर्षाचा मान्सून सीझन हा देखील वेगळा असतो। या वर्षाच्या मान्सूनच्या हंगामामध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 102% पावसाचा अंदाज असून विदर्भात आणि मराठवाड्यात सरासरीच्या अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर उर्वरित उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकण इथं सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर आपल्याला पीक पद्धती, पिकांचे वाण, पिकांच्या जाती आणि पिकांचे प्रकार यात देखील बदल करणं गरजेचं राहणार आहे। प्रामुख्यानं विदर्भामध्ये सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होणार असल्याने तिथलं पीक व्यवस्थापन आणि पीक पद्धती ही पावसाच्या प्रमाणावरती ठरवणं गरजेचं आहे। कपाशीसारखं पीक दरवर्षी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, ते काही भारी जमिनीवरती फक्त घेणं, उर्वरित जमिनीवरती तूर आणि सोयाबीन यांची आंतरपीक पद्धती ही जास्त फायद्याची मराठवाडा आणि विदर्भासाठी ठरणार आहे। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामधले पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा पूर्व भाग तसेच धुळे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिथली पीक पद्धती म्हणजे मूग, उडीद, मटकी, चवळी, सोयाबीन ही खरीपातील पिकं, तर रब्बीमध्ये रब्बी ज्वारी या पिकांच्याकडं जास्त भर देणं गरजेचं राहील। मात्र या पीक पद्धतीतही आंतरपीक पद्धतीचा समावेश असणं जास्त महत्त्वाचं आहे। ज्या भागात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बराचसा भाग, या ठिकाणी बाजरी अधिक तूर या पीक पद्धतीवरती भर देणं जास्त गरजेचं राहणार आहे। एकूणच पावसाचं प्रमाण 102% जरी असलं तरी पावसात जून आणि जुलै महिन्यात काही अल्पसे खंड राहणार आहेत। याचं कारण असं की एल निनोचा प्रभाव जून महिन्यात कमी होत जाईल, जुलैमध्ये अखेरीला एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि त्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा पीक काढणीच्या वेळेला हे पावसाचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं पीक काढणीच्या वेळेला देखील काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे। जेव्हा पावसात उघडीप असेल त्यावेळेला काढणी करण्याचं नियोजन आत्तापासून तयारी अशा दिशेनं जिथं पाऊस अधिक आहे त्या ठिकाणी करणं गरजेचं ठरेल। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात यावर्षी सरासरीच्या कितीतरी अधिक पाऊस असल्यानं त्या भागामध्ये संपूर्ण प्रत्येक शेताच्या उताराच्या दिशेच्या बांधाच्या एका कोपऱ्यात पाण्याचा निचरा होईल अशा प्रकारे बांधाची उंची कमी करणं गरजेचं राहील। त्याचप्रमाणे शेतांमध्ये बाजूनं सऱ्या पाडून जादा होणारा पावसाचं पाणी विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये बाहेर काढण्याची पाणी बाहेर काढण्याची योजना करावी लागेल। अशा प्रकारे जर आपण शेती व्यवस्थापनामध्ये काही प्रमुख बदल केले तर जास्त उत्पादकता वाढणं आपल्याला शक्य होईल। कोकणातही सरासरीच्या 98% पाऊस आहे, त्यामुळे तिथं देखील भाताच्या रोपवाटिका 2 टप्प्यामध्ये टाकणं जास्त तयार करणं गरजेचं राहील। पहिल्या टप्प्यातील रोपवाटिका जेव्हा पाऊस चांगला होईल त्यावेळेला उपयोगी पडेलच, पण जर समजा पावसात मोठे खंड पडले तर त्या दिशेनं दुसऱ्या टप्प्यातील रोपवाटिकेचा देखील तिथं उपयोग आपल्याला करता येईल। अशा प्रकारे हवामानानुसार पीक नियोजन, हवामानानुसार पीक पद्धती, हवामानानुसार शेती व्यवस्थापन या बाबीवर यापुढील भविष्यकाळात आपल्याला जास्त भर द्यावा लागणार आहे। एकूणच महाराष्ट्राचं या वर्षाचं चित्र असं आहे की विदर्भ मराठवाड्यात आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे।
तिथं काही वेळेला अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे जिथं सरासरी, काही जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास किंवा सरासरी एवढा, तर काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, विशेषतः सोलापूर आणि धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तिथं पीक व्यवस्थापनात पाणी व्यवस्थापनाची किंवा पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाची जास्त काळजी घ्यावी लागेल. कमी कालावधीची पिकं, कमी पाणी लागणारी पिकं यावर भर द्यावा लागेल. अशा पद्धतीनं जर पीक व्यवस्थापन केलं तर जास्त उत्तम प्रकारे पिकांची वाढ होईल. सोयाबीनसारखं पीक हे रुंद वरंबा आणि सरी या पद्धतीनं जर लागवड केली तर जास्त चांगला उपयोग पाणी मधल्या सरीमध्ये साचेल आणि त्या पाण्याचा उपयोग होईल. काही ठिकाणी 5 ओळीनंतर 6व्या, म्हणजे जिथं पाऊस कमी होणार आहे तिथं 5 ओळीनंतर 6व्या ओळीच्या ठिकाणी जर सरी पाडली तर पावसाचं पाणी मुरेल आणि त्या पाण्याचा उपयोग पीक वाढीसाठी होईल. यावर्षी बहुतांशी धरणं भरतील असा एकूणच पावसाचं प्रमाण दिसून येत आहे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियान याचा चांगला फायदा यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांना दिसून येईल. त्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कमी राहतील असा अंदाज आहे. आणि एकूणच पावसाच्या पाण्याचं जास्तीत जास्त मुरवणं, साठवणं यावर भर देणं, त्याचप्रमाणे कमी कालावधीची पिकं घेणं आणि आंतरपीक पद्धतीवरती भर देणं हे या वर्षाच्या हंगामाचं वैशिष्ट्य मानावं लागेल.